नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या कथेचं नाव आहे भावाचा विश्वासघात करणाऱ्या बहिणीची गोष्ट. मिलिंदचे काका त्याच्यावर खूप चिडलेले होते आणि त्याला त्यांनी चांगलंच सुनावलं होतं. मिलिंद खाली मान घालून सगळं काही ऐकत होता. मिलिंदची बायको सुद्धा खाली मान घालून सगळं ऐकत होती. एकही शब्द बोलण्याची तिची सुद्धा हिंमत होत नव्हती. काका म्हणतात, अरे नालायका, लाज नाही का वाटत तुला? तुझे बाबा जाऊन अजून 6 महिने सुद्धा झाले नाहीत आणि तू तुझ्या आईलाही सांभाळू शकत नाहीस का? तुला आईला सांभाळायचं तरी काय आहे रे? तुझ्या बापाने भला मोठा पैसा मागे ठेवला आहे. तुझ्या आईला दरमहा 25,000ची पेन्शन सुद्धा मिळणार आहे. तरीही तू तुझ्या आईला सांभाळू शकत नाहीस का? लाज वाटते तुझ्यासारख्या मुलाची. मिलिंदला हा अपमान सहन होत नाही आणि तो मोठ्या काकांना म्हणतो, काका बस झालं आता. यापेक्षा जास्त खोटे आरोप आणि अपमान मी नाही सहन करू शकत. आतापर्यंत मी आपल्या नात्याचा आणि वयाचा सन्मान केला, त्यामुळे गप्प बसलो मी. परंतु कोर्टात सुद्धा प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क असतो. मला सुद्धा माझी बाजू मांडण्याची संधी मिळालीच पाहिजे. त्यावर काका चिडून म्हणतात, तू काय रे बाजू मांडणार? तुझ्या बहिणींनी मला सगळं काही सांगितलं आहे. तू आणि तुझ्या बायकोने कसा तुझ्या आईचा छळ केला तो. तिला घराबाहेर काढलं आणि त्यांच्याकडं सोडून आलास. तेही कशासाठी? तर त्या पेन्शनच्या पैशांसाठी आणि फंडाच्या पैशासाठी. तुझी आई म्हणाली की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो पैसा तुला देणार नाही. तर तू लगेच आईला घराबाहेर काढलंस. हे नाही बरोबर केलंस तू. काका आता खूपच चिडून बोलत होते. यावर मिलिंद म्हणाला, नाही काका, हे सगळे आरोप खोटे आहेत. मी असं काही एक केलेलं नाहीये. मला काय गरज आहे आईच्या पैशांची? मी आणि माझी बायको दोघे मिळून महिन्याला लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो. चांगल्या घरात राहतो. मग मी हे सगळं कशाला करेल? तुम्हीच विचार करा ना. काका म्हणाले, माणसाची हाव कधीच संपत नाही. तू 1 नंबरचा स्वार्थी मुलगा आहेस. तुला काय म्हणायचंय? तर तुझ्या बहिणी खोटं बोलतायत का? मिलिंद म्हणाला, हो काका, माझ्या बहिणी खोटंच बोलतायत. कारण आईच्या पैशांची हाव मला नाही तर त्यांनाच आहे. त्यांनाच हे सगळे पैसे लागतात आईचे. स्वतःच्या बहिणींबद्दल मला असं नाही बोलायचं, पण त्यांची आर्थिक परिस्थिती किती हलाखीची आहे हे तुम्ही जाणताच. त्यामुळे त्यांनीच या सगळ्या अफवा पसरवल्या आहेत. माझ्याबद्दल तुम्हाला खोटं नाटं सांगितलं आहे. मला नको आहे आईचा पैसा. मला फक्त माझी आई हवी आहे. हवं तर तुम्ही येथेच फैसला करा. आईचा फंडाचा पैसा आणि पेन्शन दर महिन्याला तुम्ही माझ्या बहिणींनाच देत जा. फक्त माझी आई माझ्याजवळ राहू द्या. तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तेवढ्यात मिलिंदच्या बहिणी तेथे येतात आणि म्हणतात, बस झालं मिलिंद. आमच्यावर किती खोटे नाटे आरोप करतो आहेस तू. आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. मान्य आहे आम्ही तुझ्यापेक्षा गरीब आहोत, परंतु आईच्या पैशांवर आमचा कधीच डोळा नव्हता. तूच 1 नंबरचा स्वार्थी आहेस. मागच्या महिन्यात आईचा पाय किती दुखत होता, तेव्हा आईची काळजी घ्यायची सोडून तुम्ही दोघं तुमच्या मुलांबरोबर मस्तपैकी दुसऱ्या राज्यात फिरायला गेला होतात. आईला माझ्या घरी सोडलं होतं. तेव्हा नाही का तुझं आईवरचं प्रेम जागृत झालं? तेव्हा का तू सोडून गेलास तिला माझ्याकडे? मिलिंद म्हणाला, ताई, तेव्हा आईनेच मला सांगितलं होतं की तुमचं आधीपासूनच बुकिंग झालेलं आहे. तर तुम्ही जा. मी थांबते तुझ्या बहिणीकडे. मी नाही तिला तुझ्याकडे पाठवून दिलं. मी आणि माझी बायको तर ट्रिप कॅन्सल करायला तयार होतो, पण आईनेच नाही ऐकलं.
आणि तू या मुद्द्यांचा फायदा घेतला आणि मलाच विलन बनवलं. हे काही बरोबर नाही केलं ताई तू. कधी कधी तर मला वाटतं की या सगळ्याचा सूत्रधार तू नाहीस तर तुझा नवरा आहे. तू माझी बहीण आहेस आणि स्वतःच्याच भावाबरोबर तू असलं नाही वागू शकत. मिलिंदचं हे बोलणं ऐकून त्याच्या बहिणीला खूपच राग येतो आणि ती म्हणते, खबरदार, माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्दही बोललास तर. मिलिंद म्हणतो, आता आला का राग? मग मागील काही महिन्यांपासून तुम्ही माझ्या बायकोबद्दल ज्या अफवा पसरवताय त्या सगळ्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये तिच्याबद्दल नाही नाही ते बोलताय, हे ऐकून मला किती राग आला असेल. तुम्ही माझ्याबरोबर तिलाही विलन बनवलं. एकतर आधीच सर्वांना असं वाटतं की सून ही वाईटच असते आणि त्यात तुम्ही तिच्याबद्दल आणखीनच विष कालवलं आहे. ती कशी आईचा छळ करते, आईला त्रास देते, हे सगळं तुम्ही नातेवाईकांना रंगवून रंगवून सांगितलंत आणि आता त्याचा आम्हाला किती त्रास होतोय. सगळेच जण आमच्यावर संशय धरतायत. आम्हालाच वाईट बोलतायत. कारण मुलगा सून वाईट आणि मुलगी खूप चांगली ही आपल्या समाजाची धारणाच आहे. परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात. सगळीच मुलं वाईट नसतात आणि सगळ्याच मुली चांगल्या नसतात. आता मी यानंतर कोणालाही काहीही स्पष्टीकरण देणार नाही. फक्त एवढं मात्र म्हणेन की आई, माझ्या घराचे दरवाजे नेहमी तुझ्यासाठी उघडे आहेत. मला तू हवी आहेस, तुझा पैसा नाही, असं म्हणून मिलिंद आपल्या बायकोला घेऊन तेथून निघून जातो. कोण खरं आणि कोण खोटं हाच प्रश्न काकांसमोर उभा असतो. पण त्यांनाही काही निर्णय घेता येत नाही. मित्रमैत्रिणींनो, तुमचा याबद्दल निर्णय काय आहे? तुम्हाला कोण बरोबर आणि कोण चूक वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.